आता आजच्या लेक्चरला आपण शेवटचा जो क्लास आहे क्लास मॅमेलिया याचा आपण स्टडी करणार आहोत. आतापर्यंत आपण बरेच फायलमचा स्टडी केला, त्याचे सायलेंट फीचर्स आणि त्याचे कॅरेक्टर, त्याचे एक्झाम्पल आपण शिकलो. आता आपण त्या कशामध्ये मोडतो, आपण कोणत्या क्लासमध्ये मोडतो, आपला क्लास कोणता आहे, तर आपला क्लास कोणता आहे, मॅमेलिया. मॅमेलिया म्हणजे काय, आपल्या याच्यामध्ये काय असतात, मॅमेरी ग्लँड असतात. कोणत्या ग्लँड, मॅमेरी ग्लँड प्रेझेंट असतात. आणि म्हणून आपल्याला काय म्हणतात, दॅट इज स्तनधारी असं म्हणतात. काय म्हणतात, कारण आपण काय करतो, दूध पाजू शकतो. आणि लक्षात, आतापर्यंत जे आपण ॲनिमल पाहिले त्यामध्ये आतापर्यंत पाहिले का दूध पाजणारे, तर नाही. आलं लक्षात, आपल्यामध्ये या मॅमेरी नावाच्या ग्लँड असल्यामुळं त्यापासून काय होते जातात, म्हणून त्याला म्हणतात मॅमेलिया. आता हे जे क्लासिफिकेशन आपण पाहतोय ते फायलोजेनी म्हणजे इव्होल्युशनच्या बेसवरती हे R.H. विटाकर यांनी हे क्लासिफिकेशन केलं. त्यामध्ये आपण जो पहिला फायलम आठवा त्यामधून आतापर्यंत जे फायलमचा आपण स्टडी केला त्यामध्ये काय होत गेलं, इव्होल्युशन होत गेलं. इव्होल्युशनच्या बेसवरती हे क्लासिफिकेशन आहे. हे रँडम क्लासिफिकेशन आपण शिकलो नाही, येते लक्षात. मग याच्यामध्ये आता आपण जे आहे पृथ्वी तर आपल्या पृथ्वीवर पहिल्यांदा आपण हे जे आहे हे तयार झालो आहे. कोणतं आहे त्यामध्ये आता सुरुवातीला आपण पाहिलं त्यामध्ये नॉन कॉर्डेटा आपण शिकलो. अगोदर सगळ्यात सुरुवातीचे इव्हॉल्व कोण झालं, नॉन कॉर्डेटा. त्यांच्यामध्ये काय नव्हता, पाठीचा कणा नव्हता, ॲब्सेंट होता. नोटोकॉर्ड कसा होता, ॲब्सेंट होता. मग नॉन कॉर्डेटापासून नंतर पुढं काय होत गेले, कॉर्डेटा आपण शिकतोय. लक्षात, त्यांच्यामध्ये काय पाठीचा कणा आहे, त्यांचा कोणता ग्रुप केला, कॉर्डेटा हा ग्रुप केला. अशा प्रकारे इव्होल्युशन होत गेलं. आणि मग सगळ्यात जो शेवटी आहे क्लास मॅमेलिया, त्यामध्ये पृथ्वी तलावरती सगळ्यात जे शेवटी तयार झाले ते कोण आहे, मॅमेलिया. या पृथ्वी तलावरती सगळ्यात शेवटी कोण तयार झालं, हा क्लास आहे कोणता आहे, मॅमेलिया. त्यामध्ये आपण येतो, इथे लक्षात. आता याच्या मागे हे जो क्लास आहे याच्यामध्ये जवळजवळ 4000 एवढे स्पीसीज सापडलेले आहेत. आतापर्यंत 4000 सापडल्यात, नंतर पण त्या होतात सापडत जातात. आलं, त्यांची संख्या नंतर काय होते, वाढत जाते. परंतु आतापर्यंत किती शोध सापडलेले आहेत, 4000 एवढ्या स्पीसीज सापडलेले आहेत या क्लासमधले. लक्षात, क्लास मॅमेलिया. आता हा जो मॅमेलिया हा जो ग्रीक वर्ड आहे, याच्यापासून हा शब्द कसा तयार झाला, तर या वर्डने तयार झाला. मॅमेलिया हा कोणता शब्द आहे, मॅमी. मॅमी म्हणजे काय, ब्रेस्ट म्हणजे स्तनधारी त्याला म्हणायचं. म्हणजे जे पिल्लांना दूध पाजतात त्याला काय म्हणायचं, मॅमी असं म्हणतात. त्याला म्हणतात स्तनधारी. ज्यांना स्तन आहे त्यांना काय म्हणायचं, मॅमेलिया असं म्हणतात. समजले याचा अर्थ. मॅमेलिया हा कशापासून तयार झाला शब्द, हा मॅमी या शब्दापासून तयार झाला. मॅमी म्हणजे काय, ब्रेस्ट. लक्षात, फक्त लक्षात ठेवा, दूध पाजणारे जे असतात, पिल्लांना जे दूध पाजणारे आहे त्यांचा क्लास कोणता आहे, मॅमेलिया. नंतर यामध्ये जे ऑर्गॅनिझम येतात त्यांना काय म्हणायचं, मॅमल्स असं म्हणायचं. काय म्हणायचं, मॅमल्स असं म्हणतात. आता पहा याचे आपण सायलेंट फीचर्स आपण एक एक पाहूया. त्यामध्ये फर्स्ट सायलेंट फीचर आहे, मॅमेलिया इन्क्लूड द ॲनिमल हॅव्हिंग मॅमेरी ग्लँड्स दॅट इज अ मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड. या ग्लँड काय प्रोड्यूस करतात, मिल्क प्रोड्यूस करतात. आणि म्हणून त्या ग्लँडला काय म्हणतात, मॅमेलिया. त्या ज्या मिल्क प्रोड्यूस करतात त्या कोणत्या ग्लँड आहे, मॅमेरी ग्लँड आहे. आणि ज्या ॲनिमलमध्ये या मॅमेरी ग्लँड आहे त्यांना काय म्हणायचं, मॅमेलिया. म्हणजे या मॅमेलियामध्ये कोणते ऑर्गॅनिझम येतात ज्यांच्यामध्ये मॅमेरी ग्लँड प्रेझेंट आहे तेच याच्यामध्ये येतात. समजतंय. मॅमेलिया इन्क्लूड द ॲनिमल्स हॅव्हिंग मॅमेरी ग्लँड दॅट इज द मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड. या काय प्रोड्यूस करतात, मिल्क प्रोड्यूस करतात. येते लक्षात. आणि फॉर द कशासाठी, फॉर द नरिशमेंट ऑफ द यंग वन्स. फॉर द नरिशमेंट ऑफ द यंग वन्स. आणि रिप्रोडक्शन म्हणजे आपण तयार होणार, आपल्यापासून आपल्यासारखाच दुसरा जीव तयार होणार. येते लक्षात, आपल्यासारखाच. गायीपासून गायीचे पिल्लूच तयार होते. लक्षात. अशा प्रकारे याला म्हणायचं यंग वन्स. आपल्यासारखाच आपण काय करतो, दुसरा जीव निर्माण करतो.
मँगोचं सीड जर आपण लावलं तर मँगो प्लॅन्ट्स डेव्हलप होते. पी सीड लावलं तर पी प्लॅन्टच डेव्हलप होते. तर आपल्यासारखा दुसरा ऑर्गॅनिझम तयार होतो, आपल्यासारखाच त्याला म्हणायचं रिप्रोडक्शन. म्हणजे फॉर द, हे कशासाठी, तर फॉर द नरिशमेंट ऑफ द यंग वन्स. हे झालं फर्स्ट कॅरेक्टर. समजलं. मॅमेलिया याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम येतात, ज्या ऑर्गॅनिझम मध्ये काय प्रेझेंट आहे, मॅमेरी ग्लॅन्ड प्रेझेंट आहे, असे ॲनिमल्स या क्लासमध्ये येतात. आणि मॅमेरी ग्लॅन्डचं फंक्शन काय आहे, काय प्रोड्यूस करणे, मिल्क प्रोड्यूस करणे, मिल्क प्रोड्युसिंग ग्लॅन्ड्स असं म्हणतात. नंतर सेकंड आहे पा, दीज आर ओमनी प्रेझेंट. हे ॲनिमल कसे आहे याच्यामध्ये येणारे, दीज आर ओमनी प्रेझेंट. ओमनी म्हणजे सगळीकडे, आलं लक्षात. ओमनी काल आपण पाहिलं, ओमनी त्यामध्ये काय होतं, ओमनी होरस म्हणजे त्यामध्ये त्याला सगळं चालत होतं खाण्यासाठी. त्यामध्ये किडे असेल काय असेल ते. आता हे कसे ॲनिमल याच्यामध्ये येतात, ओमनी प्रेझेंट म्हणजे हे सगळीकडे आढळतात. सगळीकडे बरेच ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी याच्यामधले ॲनिमल आढळतात, ऑर्गॅनिझम आढळतात, म्हणून त्याला म्हणायचं ओमनी प्रेझेंट. मग कुठं कुठं आढळतात हे, मोस्टली टेरेस्ट्रियल. जास्त कुठं आहे, टेरेस्ट्रियल म्हणजे कुठं, फक्त जमिनीवरती, आलं लक्षात. मोस्टली टेरेस्ट्रियल. नंतर सम आर ॲक्वॅटिक, काही पाण्यामध्ये पण आहे. फ्यू आर एरियल, काही कशा आहे, एरियल म्हणजे हवेत उडणारे. नंतर आहे आर्बोरियल म्हणजे कुठं, झाडावरती. फॉर एक्झाम्पल मंकी आहे, लक्षात. तर असे हे जे ऑर्गॅनिझम याच्यामध्ये येतात या क्लासमध्ये, ते सगळीकडे आढळतात. जमिनीवरती पण आहे, पाण्यामध्ये पण आहे, झाडावरती पण आहे आणि हवेमध्ये उडणारे पण याच्यामध्ये ऑर्गॅनिझम येतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, दीज आर द ओमनी प्रेझेंट. समजलं. नंतर नेक्स्ट आहे पा, लिम्स आर द ऑर्गन ऑफ द लोकोमोशन. लोकोमोशनसाठी कोणतं ऑर्गन आहे याच्यामध्ये, लिम्फ आहे पा. एकूण किती असतात, 4 असतात. दोन यांना काय म्हणायचं, पुढच्या 2 यांना काय म्हणायचं, फोर लिम्फ असं म्हणतात, आलं लक्षात. मागच्या दोघांना काय म्हणायचं, हाईंड लिम्फ असं म्हणतात. मग हे जे फोर लिम्फ आहे याच्यापासून आपल्यामध्ये काय तयार झाले, हात तयार झाले. याच्यापासून काय तयार झाले, आपले पाय तयार झाले. मग हे जे लिम्फ आहे याचा उपयोग कोणता आहे, लिम्स आर द ऑर्गन ऑफ लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणे. मग त्यामध्ये यूज फॉर वॉकिंग चालण्यासाठी, नंतर फ्लाईंग उडण्यासाठी, नंतर क्लाइम्बिंग उड्या मारण्यासाठी, नंतर त्यामध्ये स्विमिंग पोहण्यासाठी. तर एवढा याचा उपयोग म्हणजे या लिम्फचा उपयोग आहे पा. समजले. त्यामध्ये वॉकिंग आहे, फ्लाईंग आहे, क्लाइम्बिंग आहे, नंतर स्विमिंग आहे पा. तर याचा उपयोग या लोकोमोशनसाठी या लिम्फचा उपयोग होतो. एकूण किती लिम्स असतात, 4 असतात. पुढच्या 2 जे असतात त्याच्यापासून काय तयार झाले, आपल्यामध्ये हात तयार झाले. नंतर खालचे मागचे जे आहेत पुढचे म्हणायचे, फोर लिम्फ पुढचे आणि हँड लिम्फ मागचे, यापासून काय तयार झाले, आपले लेग्स तयार झाले. मग त्याचा उपयोग कशासाठी आहे, वॉकिंगसाठी आहे, फ्लाईंगसाठी आहे, स्विमिंगसाठी आहे, क्लाइम्बिंगसाठी आहे. नंतर आहे पुढचा आहे बॉडी डिफरन्शिएटेड इंटू 4 पार्ट्स. बॉडीचं डिफरन्शिएशन 4 पार्टमध्ये झाले. त्यामधला पहिला पार्ट कोणता आहे, हेड, आलं लक्षात. नंतर सेकंड कोणता आहे, नेक. नंतर तिसरा कोणता आहे, ट्रंक म्हणजे धड. आणि शेवटचा कोणता आहे, टेल. असे या 4 भागामध्ये बॉडीचं डिफरन्शिएशन झालं पा. समजलं. कोणकोणते पार्ट, हेड, नेक, ट्रंक आणि टेल, या 4 भागामध्ये बॉडीचं डिफरन्शिएशन झालेलं आहे. नंतर त्यामध्ये पुढचं आहे, दीज आर द होमिओथर्म्स. आपण हा वर्ड गेलाय आता मागच्या याच्यामध्ये. काही लक्षात ठेवा, काही आतापर्यंत जे अगोदर आपण 2-3 आता पाहिले होमिओथर्म्स, ते म्हणजे कोणते आहेत, हे वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहे, उष्ण रक्ताचे आहे. आपण कोणते पाहिले, कोल्ड ब्लडेड ॲनिमल पाहिले पा. हे लक्षात ठेवा. त्याचं डिफरन्शिएशन अभ्यास करताना डिफरन्शिएशन लक्षात ठेवा, हे सांगायचं राहिलं. या जो क्लास आहे याच्या अगोदर तुमचं कॅन यू टेल हा जो बॉक्स आहे ना, कलर बॉक्स आहे, त्याच्यामधले ते क्वेश्चन सॉल्व करा. आलं लक्षात. त्याने सांगितले ते सॉल्व करा, नाही आले तर मला विचारा, आणि त्याने तुमचं काय होईल, नॉलेज वाढेल. आणि तो जो भाग आहे ते क्वेश्चनचा
तो तुमच्या सिलेबसशीच रिलेटेड आहे. येते लक्षात. तुम्ही जे शिकलेत अगोदर त्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे पहा. आता त्याने बुक नाही पण दिली असेल, पण याच्यामध्ये कॅन यू टेल याच्या अगोदरचा भाग आहे बॉक्समध्ये दाखवलेला आहे. त्यांनी 3 का 4 क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, ते सॉल्व करा. नंतर याच्यामध्ये आहे दीज आर द होमिओथर्म्स. हे कोणते आहेत? हे उष्ण रक्ताचे ॲनिमल आहे, कारण बॉडी टेम्परेचर हे काय करतात? कॉन्स्टंट ठेवतात. वातावरणाचं बदललं तर यांचं बदलत नाही, ते त्यांचं काय करतात? बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतात. त्याला म्हणायचं होमिओथर्म्स असं म्हणायचं. होमिओ म्हणजे काय? सेम, आणि थर्मल म्हणजे काय? टेम्परेचर. बाहेरचं बदललं, बाहेरचं थंडी झाली, ऊन झालं तरी आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे ते आपलं कॉन्स्टंट राहतं. त्याच्यानुसार वातावरणानुसार आपलं काय टेम्परेचर बदलत नाही. त्याला म्हणायचं होमिओथर्म्स असं म्हणतात. आणि याला दुसरा पण वर्ड आहे एंडोथर्मी. कोणता आहे? एंडोथर्मी. त्याला कोणता वर्ड होता? एक्झोथर्मी. येते लक्षात. एक्झोथर्मिक म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. आलं लक्षात. हे कोणते आहे? वॉर्म ब्लडेड ॲनिमल. यांना काय म्हणायचं? एंडोथर्मिक असं म्हणतात. नंतर याच्यामध्ये पुढचं कॅरेक्टर आहे सायलेंट पिक्चर एक्झोस्केलेटन. आता एक्झोस्केलेटन कशाने बनलेलं आहे? बाहेरचं एक्झोस्केलेटन. एक्झो म्हटल्यावर बाहेरचं, एंडो म्हटल्यावर बॉडीच्या आतमध्ये. बॉडीच्या आतमध्ये एंडो आहे. त्याच्यामध्ये काय आहे? आपण कशाने बनलेलं आहे? याच्यामध्ये बोन्स आहे. येते लक्षात. मग एक्झोस्केलेटन वरती कशाने बनलेला आहे? एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर. आपले जे केस आहे तेच काय आहे? एक्झोस्केलेटन आहे. अजून काय आहे? नेल आहे पहा. हेअर आहे, नेल आहे, नंतर फर आहे पहा. FUR फर म्हणजे लोकर. आलं लक्षात. मेंढीपासून काय तयार करतात? लोकर तयार करतात की नाही. नंतर त्यावरती नंतर आहे हॉर्न आहे पहा, शिंगे. शिंग. गाई वगैरे म्हशींना काय? शिंग. नंतर हुज आहे पहा. हुज म्हणजे काय? त्यामध्ये खूर असं म्हणतात. खूर. हुज म्हणजे काय? खूर. घोडा पाहिला ना? घोडा त्याच्यावरती खाली जे पायाला काय असतात? असे मोठमोठे खूर असतात पहा. ते लक्षात. गाय आणि त्या बैलांना पण असतात पहा. त्याला म्हणायचं हुज असं म्हणतात. आणि एक उसनी लिहिले हुज, आणि एक उसनी असेल तर हुल्प असं म्हणतात त्याला. तर अशा प्रकारे हे जे एक्झोस्केलेटन आहे ते कोणकोणत्या फॉर्ममध्ये असेल? हेअर असतील, नंतर फर असेल, नंतर नेल असतील, नंतर हुज असेल, आणि हॉर्न असतील. एवढे यांचं काय आहे? एक्झोस्केलेटन बनलेलं आहे. समजलं. नंतर स्किन कशी आहे? स्किन इज ग्लॅन्ड्युलर. स्किन कशी आहे? ग्लॅन्ड्युलर आहे. स्किनवरती ग्लँड असतात. त्यामध्ये कोणती ग्लँड आहे? पहिली स्वेट ग्लँड. पहिली कोणती ग्लँड आहे? स्वेट. म्हणजे ही काय प्रोड्यूस करते? कोणत्या ग्लँड आहे? स्वेट म्हणजे काय? घाम. घाम प्रोड्यूस करणाऱ्या कोणत्या ग्लँड आहे? स्वेट ग्लँड. पहा, काहींना इथं घाम येतो जास्त केसांमध्ये, काहींना घाम येतो, काहींना इथं घाम येतो, काहींना या चेहऱ्यावरती घाम येतो. आलं लक्षात. काहींना हातापायांना घाम येतो. मग त्यांच्या ज्या ठिकाणी जास्त घाम येत असेल त्या ठिकाणी या ग्लँड कशा असतात? जास्त प्रमाणात असतात. ते लक्षात. म्हणून स्किन इज ग्लॅन्ड्युलर आहे पहा. काहींना हाताला जास्त येतो पहा. स्किन इज अ ग्लॅन्ड्युलर हॅव्हिंग स्वेट ग्लँड अँड सिबॅसियस ग्लँड. सिबॅसियस ग्लँड ही काय प्रोड्यूस करते? सिबॅसियस ग्लँड ही जशी स्वेट प्रोड्यूस करते तशी ही काय प्रोड्यूस करते? ऑइल. काय प्रोड्यूस करते? ऑइल. त्यांना काय म्हणायचं? ऑइल ग्लँड्स असं म्हणायचं. जी स्वेट प्रोड्यूस करते, घाम प्रोड्यूस करते, त्या ग्लँड कोणती आहे? स्वेट ग्लँड. आणि जी ऑइल प्रोड्यूस करते ती कोणती ग्लँड आहे? सिबॅसियस ग्लँड. दॅट इज अ ऑइल ग्लँड. या कोणती आहे? स्वेट ग्लँड. म्हणून ही जी स्किन आहे ती कशी आहे? ग्लॅन्ड्युलर आहे. कारण या स्किनवरती काय असतात? ग्लँड्स असतात. या 2 ग्लँड्स असतात, स्वेट ग्लँड्स आणि सिबॅसियस ग्लँड्स. या ज्या सिबॅसियस ग्लँड असतात त्या ऑइल प्रोड्यूस करतात. काय प्रोड्यूस करतात? ऑइल प्रोड्यूस करतात. आणि जे ऑइल आहे त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड सेबम. त्याला काय म्हणतात? सेबम. सेबम त्याला म्हणतात पहा. आलं लक्षात. म्हणून आहे पहा, त्यामध्ये पूर्ण जे ग्लँड आहे हे स्वेट ग्लँड म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये एक ग्लँड असतात. आलं लक्षात.
स्वेट ग्लँड आणि सीबीएसईएस ग्लँड या पूर्ण बॉडीमध्ये ग्लँड असतात, आलं लक्षात. आणि म्हणून काही काही ठिकाणी काय होतं, जास्त घाम येतो पहा, कारण पूर्ण बॉडीमध्ये एक ग्लँड असतात. आणि म्हणून स्किन कशी आहे, ग्लँड्युलर आहे, आलं लक्षात. स्किन आपण म्हणतो ऑइली आहे पहा, आपली स्किन कशी आहे, ऑइली आहे, कारण त्या ठिकाणी कोणत्या ग्लँड असतात प्रेझेंट, जास्त सीबीएसईएस ग्लँड असतात. नंतर पुढचं आहे पहा, मॅमेरी ग्लँड्स आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स. पहा ह्या ज्या स्वेट ग्लँड्स आहेत त्याचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालं, मॅमेरी ग्लँडमध्ये त्याचं मॉडिफिकेशन झालं. पहा कोणत्या ग्लँड पासून मॅमेरी ग्लँड तयार झाल्या, या स्वेट ग्लँड पासून मॅमेरी ग्लँड तयार झाल्या, म्हणजे स्वेट ग्लँडचं मॉडिफिकेशन मॅमेरी ग्लँडमध्ये झालं. नंतर पहा, दे हॅव एक्सटर्नल इयर, दे हॅव एक्सटर्नल इयर, यांना काय आहे, इयर आहे, कान आहे, आलं लक्षात. मग याच्यामध्ये याचे इयर आहे, त्याच्यामध्ये आता हा जो कोणता इयर आहे, एक्सटर्नल इयर आहे, म्हणजे हा जो कानाचा जो मागचा भाग आहे ना त्याचा. मग या कानाचे पण 3 पार्ट आहे पहा, त्याच्यामध्ये मिडल इयर हा झाला एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा, नंतर दुसरा कोणता आहे, मिडल इयर आहे, आणि तिसरा कोणता, इंटरनल म्हणजे सगळ्यात आतमधला इयर आहे. असे याचे 3 भाग असतात या इयरचे. आणि मग हा जो एक्सटर्नल इयर आहे त्याला काय म्हणतात, पिना असं म्हणतात. काय म्हणतात, पिना असं म्हणतात, PINNA, पिना, आलं लक्षात. एक्सटर्नल इयर दॅट इज कॉल्ड एज पिना. आणि हा काय करतो, जो आवाज आहे तो आवाज कलेक्ट करण्याचं काम हा बाहेरचा एक्सटर्नल इयर करतो, म्हणजे पिना करतो. आवाज कलेक्ट करायचा, आवाज जमा करायचा, नंतर तो पाठवायचा. मग दे हा एक्सटर्नल इयर. नंतर आहे पहा, दे शो हेट्रोडोंट डेंटिशियन. डेंटिशियन म्हणजे काय, दाताची रचना. हा आपण म्हणतो डेंटिशियन, हा दाताचा तज्ज्ञ असतो त्याला काय म्हणतात, डेंटिशियन असं म्हणतात, आलं लक्षात. तो कोर्स आहे पहा, BDS आहे पहा, आलं लक्षात. त्यामध्ये दे शो हेट्रोडोंट, हेट्रो म्हणजे काय, डिफरंट, येते लक्षात. डेंटिशियन म्हणजे काय, कसली रचना, दाताची रचना. मग त्यामध्ये हेट्रोडोंट म्हणजे जे आपले दात असतात ते दात सगळे सारखे आहेत का, नाही. हेट्रो म्हणजे काय, डिफरंट, त्या दातामध्ये पण वेगळे आहे, काही दाढा आहेत, आलं लक्षात. मग दात पण 2 प्रकारचे असतात, एक दुधाचे दात म्हणतो, नंतर परमनंट दात येतात, असे दात पण आपल्याला 2 प्रकारचे येतात, आलं लक्षात. म्हणून त्याला म्हणायचं हेट्रोडोंट असं म्हणतात. हेट्रो म्हणजे डिफरंट आणि डोंट म्हणजे दात, तीन. हा हेट्रोडोंट हे काय दाखवतात, हेट्रोडोंट डेंटिशियन म्हणजे दाताची रचना कशी आहे, ही वेगवेगळी आहे. हेट्रोडोंट म्हणजे 4 प्रकार, म्हणजे 4 प्रकारची एकूण दात आहे हेट्रोडोंट. नंतर आहे पहा, RBC रेड ब्लड सेल आर बाय कॉन्केव अँड इन्युक्लिएटेड. RBCS म्हणजे कोणते सेल, रेड ब्लड सेल, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, रेड ब्लड कार्पुस्कल्स. या कशा असतात, या बाय कॉन्केव म्हणजे कशा असतात, बाय म्हणजे 2 ना, कॉन्केव म्हणजे कॉन्व्हेक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, याचा जो आकार असतो तो कसा असतो, चपटा असतो, बाय कॉन्केव म्हटल्यावर. आणि इन्युक्लिएटेड, इन्युक्लिएटेड म्हणजे आपण काल पाहिलं कसे होते, त्यामध्ये काय होता, न्यूक्लियस होता, न्यूक्लिएटेड होते. हे कसे आहे, इन्युक्लिएटेड आहे, त्यामध्ये न्यूक्लियस काय आहे, ॲब्सेंट आहे, समजलंय. हा रेड ब्लड सेल कशा आहे, इन्युक्लिएटेड आहे आणि बाय कॉन्केव आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस नाही. फॉर एक्झाम्पल फक्त एक्सेप्ट कॅमल आहे पहा, कॅमलच्या ज्या RBC ज्या रेड ब्लड सेल असतात त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे फक्त, एक्सेप्ट कॅमल. फक्त कॅमल सोडला तर बाकीचे जे ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये ज्या रेड ब्लड सेल असतात त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे. फक्त कॅमलमध्ये काय आहे, त्यांच्या रेड ब्लड सेलमध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे. नंतर ब्लड इज रेड इन कलर. ब्लड कसं आहे, सगळ्यांचं रेड कलर आहे, आलं. फक्त आपण एक फायलम पाहिला, त्याचं जे ब्लड होतं ते कोणत्या रंगाचं होतं, ब्ल्यू कलरचं होतं, त्यामध्ये ते अँथोसायनिन नावाची पिगमेंट होती, येते लक्षात. आपलं ब्लड कशामुळे रेड आहे, कारण हिमोग्लोबिन नावाचा त्यामध्ये घटक असतो, त्याच्यामुळे आपलं ब्लड कसं आहे, रेड आहे, ते पिगमेंट असतात. मग त्यामध्ये ब्लड इज रेड इन कलर. नंतर हार्ट इज व्हेंट्रल इन पोझिशन. हार्ट कोणत्या बाजूने, व्हेंट्रल म्हणजे कोणती बाजू,
व्हेंटर म्हणजे समोरची, डॉर्सल म्हणजे मागची. हार्ट कुठं आहे? व्हेंट्रलला आहे. आणि कसं आहे? 4 चेंबर. आणि किती चेंबरचं बनले?